संदीप बगाटे आहे. कित्येक लढाया लढू, कित्येक लढाया लढू, कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल, गुलामगिरी पाहिला असेल. मित्रांनो, आपण तर खूपच नशीबवान आहोत की आपला जन्म या स्वतंत्र भारतात झाला. त्या गुलामगिरीच्या बेड्या, त्या अत्याचाराच्या बेड्या आपल्या हातात तरी बांधल्या गेल्या नाहीत. याबद्दल आपण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, जेव्हा आपल्या तोंडावरती भारत, हिंदुस्थान, इंडिया हे नाव येतात ना, तेव्हा असं रक्त सळसळायला लागतं, मान अभिमानाने उंचावते. आणि जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या मनातील ती देशाबद्दलची भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते, कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. और मोहब्बत की ऐसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, और मोहब्बत की ऐसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, ऐसा एक ही देश है जहाँ मेहमानों को भी भगवान कहा जाता है, जहाँ मेहमानों को भी भगवान कहा जाता है. मैं उस देश के नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसे राजा थे. मैं उस देश के नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रंग और रूप और पहनावा बदल जाता था. मैं उस देश के नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश के नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस विश्व का भूगोल समझ आया था. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक अस्तित्वात आली. 56 राज्याच्या विभागण्या झाल्या. 65 आमच्यावर आक्रमण झाली. आम्ही 4 आक्रमणे परतवून लावली. आम्ही इतकी प्रगती केली की आमच्या हातात मोबाईल आलं पण बोलणं सुधारलं नाही. रस्ते सिमेंटचे झाले पण चालणं सुधारलं नाही. खून से खेलेगी होली, खून से खेलेगी होली अगर वतन मुश्किल में है, खून से खेलेगी होली अगर वतन मुश्किल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. मित्रांनो, आपल्या प्राणाची समजणं बाळगता आपली कवच कुंडली काढून देणारा कर्ण देखील याच मातीतला. वैराच्या सुनेला आपली आई मारून तिची ओटी भरणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज देखील याच मातीतले. स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे ज्योतिबा फुले देखील याच मातीतले. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब देखील याच मातीतले. भारताने आपल्याला इतकं काय मिळवून दिलं आहे, या महान पुरुषांचा जन्म देखील आपल्या भारतात झाला, याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. भारत हा केवळ भौगोलिक नकाशा नसून एक जिवंत संस्कृती आहे. आणि भारताची ओळख येथील संस्कृती आणि सहिष्णुता यावरूनच केली जाते. न पूछो जमाने से क्या है हमारी कहानी, न पूछो जमाने से क्या है हमारी कहानी. हमारी पहचान तो अभी है कि हम है हिंदुस्तानी, हमारी पहचान तो अभी है कि हम है हिंदुस्तानी. लहराएंगे तिरंगा देश पर, लहराएंगे तिरंगा देश पर, भारत का नाम होगा सबकी जुबान पर, भारत का नाम होगा सबकी जुबान पर.